महाप्रपंचच्या सर्व दर्शकांना तेजस तुंगारचा सप्रेम जय श्रीराम. मित्रांनो, मानभावीपणा करण्यामध्ये आपल्या राज्यामध्ये एक व्यक्ती खूपच अग्रेसर आहे. आता मानभावीपणा हा शब्द जेव्हा आम्ही उच्चारला तेव्हा लगेचच तुम्हाला कळलं असेल की ही व्यक्ती कोण असेल. तर या आहेत शरद पवार साहेबांच्या कन्या सुप्रिया सुळे. मानभावीपणा करण्यामध्ये यांचा हात कोणीही धरू शकत नाही. मित्रांनो, हे अनेक वेळा सिद्ध झालेलं आहे. अनेकदा सुप्रिया सुळे यांनी यांचा मानभावीपणा लोकांपुढे आणलेला आहे आणि आता सुद्धा त्यांनी तेच केलेलं आहे धनंजय मुंडे यांच्या प्रकरणामध्ये. कसं तर नुकतंच काही दिवसांपूर्वी, एक 2-4 दिवसांपूर्वीच शरद पवार साहेबांनी एक विधान केलं की बीडच्या बाबतीमध्ये माझं निरीक्षण असं आहे की बीडची जी स्थिती आज आहे ती गेल्या काही दिवसात बिघडलेली आहे. काही राजकीय नेत्यांनी स्वतःच्या स्वार्थापोटी तिथे धुडगूस घातलेला आहे, ज्यावर आता लवकरात लवकर कारवाई होणं गरजेचं आहे वगैरे 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 बरंच काही बोललेत शरद पवार साहेब. त्यावर आम्ही 2 व्हिडिओ पण बनवलेत की हीच तर फॅक्टरी आहे आका घडवणारी. कारण बीडचे जेवढे आमदार तेवढे सगळे यांनीच घडवलेले, यांच्याच तालमीत ते सगळे घडलेले. हसन मुश्रीफ सुद्धा यांच्याच तालमीमध्ये घडलेला, ज्यानं 93च्या बॉम्बब्लास्ट मधल्या आरोपींसोबत थेट आर्थिक व्यवहार केलेले. लोक तेलगी प्रकरण अजून विसरलेले नाही आहेत. राजकीय नेत्यांना अनेकदा असं वाटतं की लोकांची स्मरणशक्ती जी आहे ती खूप खूप कमकुवत असते, मात्र लोकांची स्मरणशक्ती कमकुवत नाही आहे. तर या नेत्यांचा कोडगेपणा जास्त आहे, यांचा निगरगट्टपणा, निर्ढावलेपणा जास्त आहे. त्यामुळे यांना असं वाटतं की लोकांची स्मरणशक्ती कमी पडतीये. स्मरणशक्ती लोकांची सशक्तच आहे, तुमचा पोडगेपणा वाढत चाललेला. धनंजय मुंडे यांच्यावर आता सुप्रिया सुळे यांनी देखील कळकळून टीकास्त्र सोडलेला आहे. खरं तर धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला आणि कदाचित त्या दिवशी यांनी आनंदोत्सव वगैरे साजरा केलेला असेल तो, कारण विधानच तसं केलेलं आहे. यांचं म्हणणं असं आहे की आता 90 दिवसात 1 विकेट पडली, येत्या 100 दिवसामध्ये आणखी विकेट्स पडणार आहे. राज्यातला एक खूपच बोलणारा नेता आहे, मंत्री आहे, जो स्वतःच्या बायकोला घाबरतो, बायकोच्या पदराआड लपतो, मात्र खूप बडबड करतो, असा एक नेता आहे. त्याची सुद्धा लवकरच विकेट जाणार आहे. त्याचं नाव मी आता सांगणार नाही, ते तुम्हाला नंतर कळेल. ठीक आहे बाबा, तुमची इच्छा, नंतर सांगा ना. घ्यायची असेल विकेट तर घेऊन टाका. जर तू खरंच दोषी असेल तर असले सडके आंबे मंत्रिमंडळात नसलेलेच बरे. आम्ही ह्याच विचारांचे जाऊ आणि उगाच कोणाचंही समर्थन करणाऱ्यातले आम्ही नाही. ज्यांनी घोटाळे केलेले आहेत त्यांना शिक्षा झाली पाहिजे, जे गुन्हेगार आहेत त्यांना शिक्षा झाली पाहिजे, या मताचे आम्ही आहोत, मग तो कोणीही असो. आता दुर्दैवाने तुमच्या पक्षामध्ये असं नाही आहे, कारण दुर्दैवानं तुमच्या पक्षामध्ये कोणीच भ्रष्टाचारी नाही, कोणीच गुन्हेगार नाहीये. तुमचा पक्ष एकदम धुकल्या तांदळाचा आहे, तिथे कोणीही बाह्यात नाहीये. त्याच्यामुळे तुम्हाला असं बोलता येतं, म्हणजे खास करून सुप्रिया सुळे यांना. बघूया आता सुप्रिया सुळे म्हणतात त्याप्रमाणे आणखी एखादी विकेट पडते का नाही. मात्र धनंजय मुंडे यांच्या विकेट पडल्यानंतरही त्यांनी एक वाक्य उच्चारलेलं आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की बरं झालं बाबांचा पक्ष फुटला, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला, त्याचे 2 तुकडे झाले, 2 गट निर्माण झाले, अजितदादा गट आणि शरद पवार साहेब यांचा गट. बरं झालं म्हणे हे घडलं, कारण धनंजय मुंडेंसारख्या व्यक्तींसोबत काम करणं माझ्यासाठी तरी अशक्य. का तर ज्या माणसाने 2 मुलांचा बाप असताना, 2 बायका असताना आपल्याच बायकोच्या गाडीमध्ये पिस्तूल ठेवलं, अशा व्यक्तीसोबत काम करणं मला एकदम अशक्य आहे. बरं झालं आमचा पक्ष फुटला, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली. कदाचित त्यांना असं वाटलं असावं सुप्रिया सुळे यांना की यामुळे आपली खूप हाईप होईल TRP मध्ये. पण हसतायत लोक आज सोशल मीडियावर. जेव्हा यांच्याच मालकीच्या एका वृत्तपत्र समूहाने यांची ही पोस्ट दाखवली, तेव्हा त्या पोस्ट खालच्या कमेंट्स वाचत असताना हसू आवडत नव्हतं मित्रांनो. असो, हरकत नाही, ती पोस्ट आहे त्या वृत्तपत्राच्या पोर्टलवर, तुम्ही बघू शकता, कमेंट्सही वाचू शकता. मुख्य मुद्दा असा आहे की सुप्रिया सुळे जी म्हणताय
की अशा माणसासोबत काम करणं अशक्य आहे माझ्यासाठी, मी नाहीच करू शकत. तर ह्यांना आठवण करून द्यावीशी वाटते एकदा की करुणा मुंडे यांच्या गाडीमध्ये पिस्तूल ठेवण्यात आलेलं होतं. हे प्रकरण आहे 2021चं. एक पोलीस कर्मचारी होता जो साडी नेसून करुणा मुंडेंच्या गाडीपाशी गेला आणि त्यानं ते पिस्तूल तिथे ठेवलं. सुदैवानं तिथं अनेक जणांनी त्याचं चित्रीकरण केलं, नाहीतर आज करुणा मुंडे तुरुंगात असत्या. आता या पोलीस कर्मचाऱ्याने तर पिस्तूल तिथे ठेवलेलं आहे. काळ आहे 2021चा, म्हणजे वर्ष 2021 मध्ये. आता 2021ला या राज्यामध्ये सरकार कोणाचं होतं? महाविकास आघाडीचं, म्हणजे ह्यांचंच. आठवा जरा, 2019ला उद्धव ठाकरे यांनी जनतेच्या मताशी गद्दारी करून जेव्हा यांच्या पिताश्रींच्या मांडीवर जाऊन बसण्याची तयारी केली आणि मग तो शपथविधी सोहळा आणि त्यानंतर त्या सगळ्या आमदारांचं जेव्हा स्वागत होत होतं विधानसभेमध्ये, तेव्हा त्या गेटवरच सुप्रिया सुळे स्वतः उभ्या होत्या. प्रत्येक आमदाराशी हस्तांदोलन करत होत्या, त्यांच्याशी स्माईल करत बोलत होत्या. खूप आनंद झालेला होता त्यांना की त्यांचं सरकार सत्तेत आलेलं आहे, त्यांचा पक्ष सत्तेत आलेला. त्यांना आभाळ ठेवणं झालं होतं. त्या आमदारांचं स्वागत अशा पद्धतीनं करत होत्या जणू काही त्या वरमाय आहेत. एखादी वरमाय आपल्या मुलाच्या लग्नामधल्या वराडींचं पाहुण्यांचं जसं स्वागत करते त्याप्रमाणे सुप्रिया सुळे त्या आमदारांचं तेव्हा 2019ला स्वागत करत होत्या. इतका त्यांना आनंद झालेला होता. सरकार यांचं होतं ना, यांच्याच सरकारमध्ये धनंजय मुंडे मंत्री होते ना, तेव्हा तर धनुभाऊ खूप गोड लागत होते यांना. कारण जेव्हा यांचा पक्ष अडचणीमध्ये होता तेव्हा ह्याच धनंजय मुंडे यांनी बऱ्याचशा यात्रा वगैरे काढलेल्या, बऱ्याच गावागावांमध्ये सभा घेऊन पिंजून काढला महाराष्ट्र. तेव्हा धनंजय मुंडे यांच्यासाठी टॉप लीडर होते. 2021ला धनंजय मुंडे यांच्याच सरकारच्या कार्यकाळामध्ये मंत्री असताना करुणा मुंडेंच्या गाडीमध्ये पिस्तूल ठेवण्यात आलेले आणि ह्या आज बोलताय बाई गो असल्या माणसासोबत काम करणं माझ्यासाठी शक्यच नव्हतं. अहो तेव्हा नव्हतं माहित का तुम्हाला? म्हणजे 2021 ते 2025 तुम्ही निद्रा अवस्थेत होतात का? कालही ठेवलेले ते बंदूक तुमच्याच काळात ठेवलेले, तेव्हा खूप बातम्या झालेल्या तेव्हाच त्याच वेळी. तेव्हा तुम्हाला असं वाटलं नाही की असल्या माणसासोबत काम करणं शक्य नाही म्हणून? किती तो मानभावीपणा करायचा, किती मानभावीपणा करायचा, काही लिमिट याला? अहो येतं ते लोकांच्या लक्षात लगेच. बरं तुम्हाला धनंजय मुंडे यांच्यावर टीका करायची आहे तर मग दुसरा एखादा विषय काढून टीका करायची ना. स्वतःच्याच सरकारच्या कार्यकाळामध्ये त्या घटना घडलेल्या आहेत त्या बघून तुम्हाला आज असं वाटतंय की बाई बरं झालं पक्ष फुटला, या माणसासोबत काम करणं अशक्य आहे. मग इतकी वर्ष काम केलं ते कसं काय शक्य झालं? मग हा दुटप्पीपणा आहे ना, हेच डोलबडवण आहे ना. म्हणजे शरद पवार साहेब यांचा जो दुटप्पीपणा आहे तो त्यांच्या मुलीमध्ये अगदी तंतोतंत उतरलेला आहे. हेच यातून सिद्ध होतं मित्रांनो. म्हणजे शरद पवार ज्याप्रमाणे दोन्हीकडून बोलत असतात, वेळ बघून पलटी मारत असतात, गुंजाव करत असतात, त्याचप्रमाणे सुप्रिया सुळे वागत आहे. म्हणजे वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून या सुद्धा तसंच वागत आहेत, किंवा असं म्हणूया काकणभर जास्त. कारण पवार साहेबांनी असा मानभावीपणा तरी केलेला नाहीये जो सुप्रिया सुळे वारंवार करतात. आता धनंजय मुंडे यांच्यावर हे असलं विधान करून स्वतःच फसल्या की नाही की बाई असल्या माणसासोबत काम करणं माझ्यासाठी अशक्य आहे, बरं झालं पक्ष फुटला. मग इतकी वर्ष कशाला केलं काम? इतकी वर्ष तुम्हाला नव्हतं माहित का धनंजय मुंडेनं करुणा मुंडेच्या गाडीमध्ये पिस्तूल ठेवलं? काही बोलायचं बघ विनाकारण आणि स्वतःच हस करून घ्यायचं आणि वरतून म्हणायचं की बघा बघा माझी खिल्ली उडवली जाते आणि विरोधक मुद्दाम टीका करताय. अहो तुम्हीच बोलताना थोडा विचार करून बोलायला पाहिजे होतं ना. आता इथून पुढे तर लोक हा मुद्दा उचलणारच आहेत. सोशल मीडियावर तर सुरुवात झालेलीच आहे, लोक खमंग चर्चा करतायत ह्या तुमच्या विधानाची. चर्चेत राहण्यासाठी स्टंटबाजी करत असताना ही स्टंटबाजी आपल्या अंगलट तर येणार नाही ना, याचा किमान थोडासा विचार या नेत्यांनी जर केला असता तर यांच्यावर अशी फसगतीची वेळ आली नसती. मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय? सुप्रिया सुळे यांनी जे विधान केलेलं आहे की बाई बरं झालं आमचा पक्ष फुटला, या बायकोच्या गाडीमध्ये पिस्तूल ठेवणाऱ्या माणसासोबत काम करणं मला अशक्यच होतं, हे ते आज बोलतायत.
हे यांनी 2021ला बोलायला पाहिजे होतं का? इतकाच आमचा साधा प्रश्न आहे. यावर तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो. प्रपंच परिवाराच्या योजना सुरू झालेल्या आहे. सदस्य नोंदणी सुरू झालेली आहे. 8855099843 या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला संपर्क करा. प्रपंच परिवाराच्या सर्व योजना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू व्हॉट्सअपद्वारे, त्यांची माहिती अर्थातच, आणि सदस्य नोंदणी देखील कशी करायची ते सुद्धा सांगू. सदस्य नोंदणीसाठी आपण ऐच्छिक शुल्क स्वीकारत आहोत, कारण यंत्रणा उभी करायची आहे, सगळ्यांपर्यंतच त्या योजना पोहोचवायच्या आहेत. म्हणून या सगळ्या योजना आपण एक्सक्लुझिव्हली प्रपंच परिवाराचे जे सदस्य आहेत केवळ त्यांच्याच साठी आता राबवत आहोत. यामागे एक वेगळा विचार आहे, तो सविस्तर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोच. प्रपंच परिवाराचे सदस्य बनण्यासाठी दिल्या गेलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला संपर्क करा. महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ 89 रुपयांपासून सुरू झालेली मेंबरशिप आवर्जून घ्या, जेणेकरून आपल्या ह्या सगळ्या योजनांना आपल्याला आर्थिक बळ मिळेल आणि आणखी धडाडीने आपण या सगळ्या योजना राबवू शकू. ज्या योजना ज्येष्ठांसाठी आहेत, रुग्णांसाठी आहेत, ज्या योजना आपल्या परिवारातील जे तरुण तरुणी आहेत त्यांच्या नवीन व्यवसायासाठी आहेत, नवीन व्यवसायाच्या संधींसाठी आहेत, रोजगारासाठी आहेत, आणि सोबतच शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्यासाठी आहे. पण हे एक्सक्लुझिव्हली फक्त त्यांच्यासाठी जे परिवाराचे सदस्य आहेत. तर सदस्य बनण्यासाठी 8855099843 या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला संपर्क करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका. आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो, तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा. राजकीय बातम्या, राजकीय घडामोडी, राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय. जय श्री राम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम.